नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनु राशींच्या व्यक्तींना जुलै 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. धनु राशींच्या व्यक्तींना हा महिना 50-50% दिसून येतो आहे. थोडी काळजी घ्यावी, थोडा आनंद घ्यावा असा महिना हा काहीसा तुम्हाला दिसून येतो आहे. या महिन्यामध्ये जेव्हा आनंदाचे क्षण येतील तेव्हा आनंद घ्या. जेव्हा संकटाचा सामना करावा लागेल किंवा समस्यांचा सामना करावा लागेल तेव्हा आपली मनःशांती आहे ती ढळू देऊ नका. हे सूत्र तुम्ही या महिनाभर अंमलात आणा. कारण प्रसंग किंवा ग्रहमान जे आहे ते सांगून येत नाही, ते जसे असतात तसे स्वीकारावे लागतात. तर या महिन्यात असा संमिश्र प्रतिसाद तुम्हाला दिसून येतो. आनंदाचे प्रसंग आणि समस्या या दोन्ही आलटून पालटून या महिन्यात येत राहणार. समस्या काही खूप मोठ्या नाही आहेत किंवा खूप मोठ्या काही विचार करणाऱ्या गंभीर पण नाही आहेत, पण तात्कालिक मात्र निश्चित आहे. मग त्यावेळेला आपण त्याचा नक्की काय तो विचार करा आणि त्यालासुद्धा ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यावर सोल्युशनचा विचार करा. हे केलं तर तुम्हाला भिवून जायचं किंवा घाबरायचं काहीच कारण राहणार नाही. धनुराशींच्या व्यक्तींना प्रकृतीच्या बाबतीत जर म्हणाल तर असं काही चिंता करण्याची काही समस्या मला कुठेच दिसत नाही आहे. पण तरीसुद्धा ज्यांना कानाचे रोग आहेत किंवा कानासंबंधी काही त्रास आहेत त्यांनी मात्र या महिन्यात थोडी काळजी घ्या. किंवा कानामध्ये पाणी जाणे, पावसाळा असल्यामुळे भिजणे, अशा गोष्टी जर काही तुम्हाला त्रासदायक होत असतील अगोदरपासून तर त्या बाबतीत आपण सावधगिरी बाळगा. कानाच्या समस्यांबद्दल आपण सावध राहावे एवढाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. उद्योगधंदा करणारी जी मंडळी आहेत त्यांनी संधी वारंवार त्यांना येत राहतील. नवीन नवीन संधी येत राहतील. चांगली संधी कोणती आहे ते तुम्ही ओळखायचं आणि त्या संधीचं तुम्ही आपल्या चांगल्या क्षणामध्ये परिवर्तन करून रूपांतर करून घ्यायचं आणि ते स्किल तुमचं असणार आहे. म्हणून ते स्किल आपलं जे आहे ते जाणीव ठेवा, ते ओळखा आणि त्याप्रमाणे समस्या दूर करून संधीचा फायदा घ्या असा सल्ला मी या ठिकाणी धनुराशींच्या व्यक्तींना देईन. विशेषतः धनुराशीच्या स्त्रिया ज्या आहेत किंवा लग्नाच्या उपवर अशा ज्या काही मुली लग्नासंबंधी आपल्या पतीला शोधत आहेत तर त्यांना ह्या महिन्यात अतिशय सुवार्ता कानी पडतील. लग्न ठरण्याचे संकेत या ठिकाणी मला दिसून येत आहेत. कोणीतरी आवडणं किंवा कोणीतरी मागणी घालणं अशाही शक्यता ह्यामध्ये दिसून येतात. तर आपल्यासाठी योग्य असेल तर पुढे जायला हरकत नाही आहे. त्याचे जे काही शंका असतील त्या निरसन करून घ्या आणि पुढे जा. जे दाम्पत्य आपल्या बाळासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना या महिन्यामध्ये अगदी अनुकूल कालावधी दिसून येतो आहे. प्रेग्नन्सी राहणे किंवा त्यासंबंधी जे लोक ट्रीटमेंट करत असतील त्या ट्रीटमेंटला यश येणे अशा गोष्टी या महिन्यात धनुराशींच्या व्यक्तींना दिसून येतात. कारण बऱ्याचशा गोष्टीमध्ये ट्रीटमेंट केल्याशिवाय आपल्याला अपत्यप्राप्ती होत नाही असं सध्या ट्रेंड एक दिसून येतो. तर त्यामध्ये जर ती ट्रीटमेंट चालू असेल तर त्या ट्रीटमेंटला या महिन्यात यश येणार आहे आणि या दृष्टीने आपण पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह राहून विश्वास ठेवा आपल्या कर्तव्यावर आणि कर्तृत्वावर आणि आपण त्यात यशप्राप्ती करून घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. पतिपत्नींनी एकमेकांना वेळ द्यायला शिका. कारण काही गोष्टी ज्या आपण संसारात एकत्र राहिलो तरच कळतात. तर त्या एकत्रित राहण्यासाठी ती अटॅचमेंट जी आहे ती अटॅचमेंट आपल्याला आवश्यक आहे. ती अटॅचमेंट आपण करून घ्या, सुसंवाद साधा आणि सगळ्या गोष्टी आपण निर्धोकपणे करून घ्या असा मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. धनुराशींची मुलं किंवा मुली जे काही शिक्षण क्षेत्रात आहेत किंवा आत्ता शिक्षण घेऊ इच्छितात त्यांनी थोडंसं दुस्साहस टाळा, म्हणजे ओव्हर ॲक्टिव्हपणा टाळा. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा दिसून येतात की आपण एखाद्या बाबतीत आपण बेफिकी राहत असं दिसून येतं किंवा त्या बाबतीत त्यात काय मोठं आहे असा आपला ॲटिट्यूड दिसून येतो. तर तसं करू नका. कुठलीही गोष्ट हलक्यात घेऊ नका. सिरियस राहा आणि अभ्यास करा. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात कौटुंबिक जबाबदाऱ्यामध्ये
आपल्याला थोडं जास्त लक्ष घालावं लागेल. कुटुंबात आवश्यक असलेल्या गोष्टी, घराच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या काही गोष्टी किंवा घरातल्या वस्तूंच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या काही गोष्टी यामध्ये आपल्याला लक्ष घालायला हवं आहे. आणि ते आपण लक्ष घाला, प्रायोरिटी बेसिसवरती कामं करून घ्या, कारण ती आत्ता नाही झाली तर आणखीन पुढे लांबतील असं दिसून येतं. आणि घरातल्या गोष्टींकडे आपण ते लक्ष घालावं अशी माझी इच्छा आहे. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, आपले मित्रमंडळी, भावंड, अगदी जवळचे जे आप्त परिवार आहेत त्या व्यक्तींना आपण दुरावू नका. म्हणजे त्यांना इग्नोर करू नका. त्यांचं म्हणणं ऐकून तर घ्या. पाळायचं की नाही आहे, त्याप्रमाणे नियमाचं पालन करायचं आहे की नाही, किंवा त्या सूचना पाळायच्यात की नाही हा विचार नंतरचा आहे. पण निदान ऐकून तरी घ्या. ते ऐकण्यामध्ये सुद्धा आपली उपेक्षा ठेवू नका. म्हणजे त्यांचा मान आणि आभ राखला जाईल असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. असा धनुराशीला हा संमिश्र महिना आहे. याप्रमाणे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, समस्या टाळाव्यात, एवढाच सल्ला मी जाता जाता देईन. हे होतं धनुराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.